मोरया प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम ऐकणारे सर्वच विचारी, विचक्षण आणि देशभक्त श्रोतेगण, गेल्या 3 दिवसांपासून आपण नेताजींशी संबंधित काही चर्चा, काही गप्पा या ठिकाणी करतो आहे. परवाच्या दिवशी सुभाष बावनी हे मी लिहिलेलं आणि मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक हे का लिहावंसं वाटलं आणि कसं साकार झालं याच्याविषयी काही गप्पा, काही गोष्टी आपण केल्या. कालच्या दिवशी 18 ऑगस्ट असल्यामुळे 18 ऑगस्ट 1945 या दिवशी घडलेला तो तथाकथित विमान अपघात खरंच झाला होता की नाही, त्या अपघाताच्या बातमीमध्ये काय विसंगती आहेत आणि त्याच्यातून बचावलेले नेताजी हे पुढे 1985पर्यंत गुमनामी बाबाच्या रूपात कसे जिवंत होते हे काल मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या भागामध्ये आपण नेताजींचं खरंच काही कॉन्ट्रीब्युशन आहे की नाही, की खरंच एक चांगला केलेला प्रयत्न, नेताजींनी खूप शौर्य दाखवण्याचा प्रयत्न केला. अगदी कलकत्त्यातून नाट्यमयरित्या निघून काबूल नंतर जर्मनीतनं पाणबुडीने जपान, हे सगळं आपण जे त्यांच्या चरित्रामध्ये वाचतो ते त्यांनी केलं, चांगला प्रयत्न केला, देशभक्त होते. परंतु त्यांना अपयश मिळालं, ते यशस्वी नाही होऊ शकले, ते हारले इम्फाळमध्ये. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे का, त्या लढ्याचा काही परिणाम आहे का, स्वातंत्र्याच्या प्राप्तीमध्ये त्यांचं काही योगदान आहे का, याच्याविषयी मला जे समजतं ते मी सांगण्याचा आजच्या भागामध्ये प्रयत्न करेल. साधारणतः आपण काय ऐकतो, स्वातंत्र्य प्राप्ती 15 ऑगस्ट 1947 हा दिवस कसा साकार झाला हे आपण ऐकतो. म्हणजे आपण अनेकांना, मोठ्या वक्त्यांनाही बोलताना ऐकलं असेल की हो, एक 150-200 वर्षांपासून आपण ही सगळी क्रांतिकारकांची, हौतात्म्याची परंपरा पाहतोय, पण शेवटचा घाव जो आहे हा गांधीजींनी केला, नेहरूंनी केला आणि 1942च्या त्या लढ्यामुळे स्वातंत्र्य मिळालं. माझ्यातल्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला काही प्रश्न पडतात. विद्यार्थी आहे, शिकतोय, माझं म्हणणं बरोबर आहे असं मला म्हणायचं नाही, पण सायन्सचा आजचा जमाना आहे, लॉजिकल थिंकिंग, आजकाल लहान मुलांनाही प्रोग्रामिंग शिकवावं म्हणतात, म्हणजे लॉजिक डेव्हलप होते. माझी लॉजिक काही प्रश्न विचारते. 1942 साली हा लढा सुरू झाला. ब्रिटिशांनी खूप मोठी एक दमनकारी शक्ती याच्यावर लावली, हा लढा दाबून टाकला. सगळे जे शीर्षस्थ नेते होते, गांधीजी, जवाहरलाल नेहरूजी, सरदार पटेल, हे सगळ्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं आणि हे आंदोलन दिशाहीन झालं. 1944पर्यंत हे आंदोलन संपलेलं होतं. हे आंदोलन संपल्यानंतर सरोजिनी नायडूंसारख्या प्रख्यात नेत्रीने असा दावा केला की आम्हाला आमच्या शक्तीचा अंदाज नाही आला, हे आंदोलन कसं चालवावं याच्यामध्ये आमचं काहीतरी गणित चुकलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे आंदोलन पुढे जाऊन फसलेलं आंदोलन म्हणून त्याची चर्चा केली जाते. मग 44 साली संपलेलं आंदोलन जे फसलं होतं, अपयशी झालं होतं, त्या 44 सालच्या आंदोलनाने 47 साली इंग्रज निघून गेले. पटतं का हे? स्वातंत्र्याचे 75 वर्ष होत आहेत, आपण 75 वर्षांपासून स्वतःला हे समजावून सांगतो आहे की 44 सालच्या अपयशी आंदोलनामुळे 47 साली 3 वर्षांनंतर ब्रिटिश गेले. मग जर असं नाही झालं तर मग काय झालं असावं? तर तुम्हाला माहिती आहे की 1 सप्टेंबर 1939 या दिवशी दुसरं महायुद्ध सुरू झालं. जर्मनीनी, म्हणजे हिटलरनी पोलंडवरती आक्रमण केलं. हे युद्ध सुरू असतानाच 7 डिसेंबर 1941 या दिवशी पर्ल हार्बर या बंदरावरती अमेरिकेच्या, जपाननी हल्ला करून युद्धात जर्मनीच्या बाजूनी प्रवेश केला. आणि हे सगळं चित्र जर्मनीत बसून पाहणारे नेताजी यांना असं वाटलं की आता आपण, कारण की जपान सिंगापूरपर्यंत पोहोचला होता, पर्ल हार्बर, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर, भारताच्या अगदी सीमेपर्यंत, तर आपण जपानमध्ये गेलं पाहिजे. बरं, फक्त नेताजींनाच असं वाटत होतं का? तर त्या ठिकाणी सिंगापूरला विजय मिळाल्यानंतर रासबिहारींनी जे काही प्रयत्न केले, आपल्याला हे मला थोडं थांबून सांगू द्या की आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीत. आपण अनेक वेळेला भावना वेगामध्ये हे म्हणून जातो की नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ही अनोखी सेना उभी केली, निर्माण केली. नाही, नेतृत्व केलं.
नेतृत्वाचे गुण काय आहे हे आपण बोलण्याच्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगेल. त्याची विशेषता काय आहे हे पण सांगितलं जाईल. पण संस्थापक नाहीत. 1915 साली त्या चांदणी चौकामध्ये लॉर्ड हार्डिंग्सवरती बॉम्ब फेकल्यानंतर जे रासबिहारी भूमिगत झाले, नंतर पुढे जाऊन जपानमध्ये राहिले, जपानी महिलेशी विवाह केला, परंतु 25 वर्षांच्या पेक्षा अधिक काळ त्यांनी भारताच्या दृष्टीने विचार करत करत तिथे ते 25 वर्ष काढले. आणि जेव्हा योग्य तो क्षण आला, त्यांना जनरल सुगियामाने विचारलं बोलावून त्यांच्या युद्ध कचेरीमध्ये की तुम्हाला आमच्याकडनं काय हवं आहे. तर एक वर त्यांनी जो योग्य मागितला की आम्हाला ही 50,000ची सेना पाहिजे तुमच्याकडून, जी तुम्ही भारताचे हिंदी सैनिक, भारतातले सैनिक जे ब्रिटिशांच्या बाजूनी लढत आहेत, ब्रिटिशांचे सैनिक म्हणून तुम्ही जे पकडले आहे ते माझ्या हातात द्या. 50-60 हजार लोक होते. त्यांचं सैन्य उभं केलं. आणि मोहनसिंग म्हणून आपल्याला तो कथाभाग माहिती आहे. मोहनसिंगांना त्याचं नेतृत्व दिलं. काही वेळेला आपण असं बोलताना बोलून जातो की नेताजींनी काय मोठं केलं. रासबिहारी म्हातारे होते आणि ते त्यातल्या त्यात तरुण जे होते म्हणून नेताजींना ते नेतृत्व दिलं. कल्पना करा, नेताजी काही तिथे उपस्थित नाही आहेत. जेव्हा रासबिहारी ती सेना सगळी उभी करतायत तर नेताजी त्या सिंगापूरच्या फारेर पार्कमधल्या त्या कोपऱ्यातनं त्या सेनेकडे पाहत नाही आहेत. नेताजी जर्मनीत आहेत, दुसऱ्या टोकाला आहेत. आणि रासबिहारींनी जपानच्या मागे लागून नेताजींना तिथे बोलवलेलं आहे की नेताजींना आणा, नेताजी पाहिजे. का पाहिजे? कारण ज्याच्या हाती नेतृत्व आहे असे मोहनसिंग हे कॅप्टन स्तरावरचे व्यक्तिमत्व आहे. त्याला तो डोलारा पेलत नाही आहे. नेतृत्व पाहिजे आम्हाला. मग तसं लष्कराचा अनुभव नेताजींना नव्हता. अनायासे तिथे होते म्हणून त्यांना नेतृत्व दिलं. ते काही लष्करी अधिकारी नव्हते, तिथे बाकीचे जनरल स्तरापर्यंतचे लोक होते ना. नेताजींना का आणायचं? आपल्याला तो सगळा रोमहर्षक 88 दिवसांचा त्यांचा पाणबुडीतला प्रवास माहिती आहे. तो का करायला लावला? तो नेताजींचा स्वतःची इच्छा होती म्हणून फक्त नाही केला. जपान आणि जर्मनीनी एकत्र संयुक्त प्रयत्न करून हा प्रवास घडवून आणला आहे. का घडवून आणला? कारण रासबिहारींना हे माहिती होतं की आंतरराष्ट्रीय करारांचं, आंतरराष्ट्रीय युद्धस्तरावरती जे काही नियम असतात, कायदे कानून असतात, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, राष्ट्रांच्या मधल्या बोलणी कशा झाल्या पाहिजे, हे नेताजींना चांगलं माहिती आहे. म्हणून ते इथे आले पाहिजे. मग नेताजी उतरले जपानमध्ये आणि नेताजींनी मोहनसिंग आणि रासबिहारी यांच्यामध्ये जो वाद सुरू झाला, आपल्याला माझ्या पुस्तकात तो वाचायला मिळेल. मी रासबिहारी बोस नावाचं स्वतंत्र प्रकरण आणि मोहनसिंग नावाचं वेगळं प्रकरण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि यांच्या वादातून जी सेना, त्या सेनेची संख्या ही 8,000पर्यंत येऊन ठेपली होती. त्याच्यामध्ये परत प्राण फुंकले. त्याच्यातून 50,000ची सेना उभी केली. त्या 50,000च्या सेनेमध्ये स्थानिक मलेशियामधल्या, ब्रह्मदेशामधल्या, सिंगापूरमधल्या भारतीय वंशांच्या लोकांची भर घातली. त्याच्यामध्ये एक खूप मोठा कोट्यावधीचा निधी त्याच्यामध्ये ओतला. आझाद हिंद बँक उभी केली. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की नेताजींनी आझाद हिंद सरकार उभं केलं. अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले की नेताजी, युद्धाची घाई आहे, हे सरकार वगैरे कशाला पाहिजे? पण नेताजी म्हणे पाहिजे. हे सरकार जेव्हा असेल तेव्हा आपण अक्षराष्ट्रांच्या मांडीला मांडी लावून आपलं म्हणणं मांडू शकू. आपल्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल. आणि त्या सरकारला 9 देशांनी पाठिंबा दिला. आपल्याला हे माहिती आहे. या पाठिंब्याचं महत्त्व काय सांगू मी तुम्हाला? आता नुकतंच तालिबानने अफगाणिस्तान घेतलं. मला तुलना करायची नाही आहे. नेताजींच्या सैन्याची तुलना तालिबानशी होऊ शकत नाही. पण एक कायदे कानून नावाची गोष्ट असते. तालिबाननी अफगाणिस्तान घेतलं आणि त्याला पाकिस्ताननी पाठिंबा दिला. किती मोठा गहजब झाला या गोष्टीचा वर्तमानपत्रांमध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, की पाकिस्तान नावाच्या देशांनी त्यांना पाठिंबा दिला आहे बरं, त्यांना मान्यता दिली आहे बरं. भारत काय करेल? मान्यता देईल की नाही देईल, त्याला द्यावी लागेल असंही काही लोकांनी सूर काढला होता. एका देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या पटलावर मान्यता दिल्याबरोबर त्या सरकारचं आक्रमणकारी असतानाही महत्त्व वाढलं की नाही यांना मान्यता आहे. नेताजींच्या आझाद हिंद सरकारला 9 देशांची मान्यता होती त्या काळात. आणि या मान्यतेचा उपयोग पुढे जाऊन ज्यावेळेला लाल किल्ल्यावरती आझाद हिंद सेनेचा राजद्रोहाचा खटला उभा राहिला, त्याच्या बाजूने प्लीडिंग करताना भुलाबाई देसाईंना झाला की तुम्हाला काय वाटतं, ही गुंडापुंडांची फौज आहे का? हे राजद्रोही नाही आहेत, हे बंडखोर नाही आहेत. याला 9 देशांचा पाठिंबा आहे या सरकारला आणि त्या सरकारची ही फौज आहे.
हे नेताजींचं डोकं आहे. आणखीन एक जाता जाता सांगून जातो की नेताजी येण्याच्या आधी आझाद हिंद सेनेशी काय डील करावी, त्यांच्याशी काय बोलणी करावी, त्यांना काय काय द्यावं, त्यांच्याकडनं काय काय काढून घ्यावं, ही सगळी जी डील करायची होती याच्याकरता एक स्वतंत्र व्यवस्था होती. त्याला किकान असा शब्द आहे. किकान म्हणजे यंत्रणा, आणि मेजर फुजिवारा हे त्या किकानचे प्रमुख होते. त्याच्यामुळे त्या किकानला फुजिवारा किकान असं नाव द्यायचे. त्याच्यानंतर ती इवाकुरो किकान झाली. त्याचे प्रमुख बदलल्यानंतर तिचं नाव बदलत गेलं. नेताजी आल्यानंतर ही किकान बाजूला झाली, नामशेष झाली, आणि या आझाद हिंद सेनेचं जे काही सगळं डीलिंग आहे हे सरळ जपानच्या नेतृत्वाशी, पंतप्रधानांशी, जपान सरकारशी व्हायला लागलं. मोहनसिंगांचं जे काही बोलणं असायचं हे साधारणतः मिडल लेवलच्या लष्करातल्या लोकांशी व्हायचं. पण नेताजी आल्यानंतर हे जे काही बोलणं आहे हे नेताजी हे जनरल टोजोशी बोलतात प्रत्येक वेळेला, त्यांचे पंतप्रधान जपानचे. हे सगळं झालं. पण मग युद्धामध्ये नेमकं काय घडलं? युद्धात तर हारलेच की नाही. इंफाळ कोहिमाचं युद्धाच्या घटना आपण ऐकल्या आहे, त्याचे वर्णनं वाचले आहे, त्याच्यामध्ये जी पिछेहाट होते आहे त्याचाही खूप काही बऱ्याचशा गोष्टी माहिती आपल्यापाशी आहे. हारले ना. नेताजींचं एक आवडतं वाक्य आहे की या युद्धाचा निकाल काहीही लागो, भारत आपल्या प्रयत्नांनी स्वतंत्र होणार. असं का वाटलं, असं का म्हटलं? तर याचा निकाल पुढे जाऊन लागतो की ज्यावेळेला ही सगळी आझाद हिंद सेना जपानच्या शरणागतीनंतर, त्या नागासाकी आणि हिरोशिमाच्या बॉम्ब हल्ल्यानंतर आत्मसमर्पण करते, त्यांच्यावरचा राजद्रोहाचा खटला लाल किल्ल्यावर उभा राहतो. त्या खटल्यानंतर तो खटला सुरू असताना लक्षात घ्या, ब्रिटिशांनी अशा प्रकारची सेना उभी राहिली आहे. 50,000 लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढतायत, ते हिंदीच नागरिक आहेत. ही बातमी भारताच्या जनतेपर्यंत पोचू देण्याचं थांबवलं होतं. भारतापर्यंत ती पोचणार नाही याची काळजी घेतली होती. ती बातमी, हा सगळा आझाद हिंद सैनिकांचा पराक्रम हा या खटल्यामुळे लोकांपर्यंत पोचला. लाखो लोकांचे मोर्चे, आंदोलनं हे चेन्नई, मुंबई, कलकत्ता अशा मोठमोठ्या शहरांमध्ये निघायला लागले. आणि तुम्ही या आझाद हिंद सैनिकांना फाशी नाही देऊ शकत. किती होते? 50,000च्या सैन्यातले 25,000 लोक इंफाळ कोहिमाच्या युद्धामध्ये कापले गेले होते. लक्षात घ्या, ज्याला आपण युद्धामध्ये कॅज्युअलिटी म्हणतो, की किती लोक मारले गेले? 50% कॅज्युअलिटी. कुठल्याही युद्धामध्ये 50% सैनिक मारले जाणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि ते कशाच्या बदल्यात लढत होते? लक्षात घ्या की जोपर्यंत हे सगळे ब्रिटिश सैन्यातले हिंदी सैनिक हे ब्रिटिशांचे सैनिक म्हणून होते, तोपर्यंत त्यांना पगार मिळत होता. ते जपानच्या कारागृहामध्ये, बराकीमध्ये मांडी घालून बसले असतानाही, जेवण करत असतानाही 1 तारखेला त्यांचा जो पगार आहे हा ब्रिटिश सरकार त्यांच्या घरी पोचता करते. आझाद हिंद सैन्यामध्ये सामील झाल्यानंतर, नेताजींच्या बाजूने उतरल्यानंतर यांचा हा पगार बंद झाला. आणि तुरुंगात राहून जे स्थैर्य आणि सुरक्षा त्यांना मिळाली होती की आता युद्ध नाही लढायचं, काही गरज नाही आहे युद्धाची, आपण आराम करू. रणांगणावरती उतरल्यामुळे आता मरण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणजे पगार नाही, कुटुंब तिथे उपाशी मरणार, आणि कुटुंबाचा जो करता धरता आहे तोही आता सुरक्षित नाही. हे सगळं असतानाही 50,000 सैनिक नेताजींच्या एका शब्दाखातर किंवा रासबिहारीच्या शब्दाखातर या युद्धामध्ये उतरत आहेत. हे किती विलक्षण आहे. आणि त्यातले 25,000 मारले जात आहेत. काय योजना आहे नेताजींची? बघा, जसे मुंबई, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणी हे सगळे मोठे मोठे मोर्चे निघत आहेत, तसं ब्रिटिशांना नाक मुठीत धरून नामुष्की आली त्यांच्यावरती की या सगळ्यांना सोडून द्यावं लागलं. आणि हे सगळे सैनिक आपापल्या घरी गेलेत. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या गावात त्यांचे सत्कार व्हायला लागले, देशभक्त म्हणून, वीर म्हणून, भारत मातेचे सपूत म्हणून. मग या 25,000चे सत्कार पाहून जे 25,000 लोक, तसं पाहिलं तर ब्रिटिशांच्या सैन्याशी बंडखोरी करून फुटून निघाले होते, यांना देशभक्त म्हटलं गेलं. हे चित्र पाहिल्यानंतर अजूनही जे सैनिक ब्रिटिश सैन्यामध्ये आहेत, भारतीय सैनिक, त्यांच्या मनामध्ये चलबिचल व्हायला लागली की अरे हे देशभक्त आहेत, आपण कोण आहे? किती होते?
एकूण ब्रिटिशांची दुसऱ्या महायुद्धातली फौज ही 35 लाख आणि त्याच्यातले भारतीय सैनिक, हिंदी सैनिक हे 25 लाख होते. लक्षात घ्या, ब्रिटिश कुणाच्या भरोशावर युद्ध करताय आणि कुणाच्या मृत्यूवरती आपलं साम्राज्य टिकवण्याचा प्रयत्न करतायत. 25 लाख. आणि त्यांच्या मनामध्ये चलबिचल होते की अरे आपण देशभक्त नाही का, मग आपण देशद्रोही आहोत का, आणि आपणही फुटून निघावं, आपणही आपल्या देशाकरता देशाच्या बाजूनी काहीतरी करावं, हा विचार त्यांच्या मनामध्ये प्रबल व्हायला लागला. लक्षात घ्या, क्रोनॉलॉजी बघा. जशी मी तुम्हाला 44ला संपलेला लढा आणि 47चं स्वातंत्र्य ही जी क्रोनॉलॉजी सांगितली जी मला पटली नाही, तसं बघा की 44ला 45मध्ये 15 ऑगस्ट 45 हा जपानचा आत्मसमर्पणाचा दिवस आणि डिसेंबर 45पर्यंत हा खटला दिल्लीला लाल किल्ल्यावर चालला, सोडून द्यावं लागलं. डिसेंबर 45ला हा खटला संपला आणि फेब्रुवारी 1946 नाविकांचा बंड आहे. सगळ्याच्या सगळ्या 75 नावांनी नौकादलांनी आणि बंडाचं निशाण फडकवायला सुरुवात केली की वी आर इंडियन नॅशनल नेव्ही. कुणाचं नाव आहे? नेताजींच्या सैन्याचं नाव आहे इंडियन नॅशनल नेव्ही, आझाद हिंद नौकादल. त्या सगळ्यांनी बंडखोरी केली. त्याच्यामध्ये ती तलवार नावाची नौका आहे, अशा वेगवेगळ्या त्या नौकांची नावं आहेत, आपल्याला माहिती आहे. जबलपूरच्या बराकीमध्ये बंडखोरी उभी राहते की आम्ही नाही आता तुमच्या बाजूने लढणार. आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर ब्रिटिशांना वाटतंय की आता आपण या देशावरती राज्य नाही करू शकत. तुम्हाला मी एक गंमत सांगू. जनरल जी डी बक्षींच्या बोस अँड इंडियन सामुराई या पुस्तकामध्ये मला ही माहिती मिळाली की लॉर्ड वेव्हेलनी आपलं सैन्य किती आहे ब्रिटिशांचं, गोरं सैन्य, याची यादी काढायला लावली होती. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून काही नौकादल मिळतंय का याची तयारी सुरू केली होती. आणि या गोऱ्या सैनिकांच्या भरोशावर आपण रातोरात भारतातून पळून जाऊ शकू का याची तयारी केली होती, असे पत्र सापडत आहेत. जनरल सिन्हा नावाचे आपले एक भारतीय लष्करी अधिकारी होते, जे मिलिटरी डायरेक्टरेटपर्यंत पोहोचणारे पहिले अधिकारी भारतीय. तर त्यांना हे 2 पत्र सापडलेले आहेत की भारतातनं पळून जायची तयारी केली होती, कारण नाविक दल पेटलं. मुंबईमध्ये 1.5 लाख गिरणी कामगार रस्त्यावर उतरले. अगदी त्या भिंडी बाजारातल्या त्या मुस्लिम बुरखाधारी महिलाही आपल्या गच्चीवरून ब्रिटिशांच्या सैन्यावरती आणि त्यांच्या त्या सैनिकांवरती गरम पाणी ओतत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली. भारतामध्ये परत ज्वालामुखी पेटतो का काय असं वातावरण तयार झालं आणि नाही आता आपण भारत टिकवू शकत, आपल्याला गेलं पाहिजे असा विचार ब्रिटिश करतायत. तेव्हाच भारतातल्या काही नेत्यांनी या सगळ्या आंदोलनकाऱ्यांशी, नाविकांच्या बंडकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा केली की आपल्याला असं अराजकातनं निर्माण झालेलं, हिंसेतनं मिळालेलं स्वातंत्र्य नको, तुम्ही हे आंदोलन थांबवा, आपण ब्रिटिशांशी चर्चा करू. आणि ब्रिटिशांशी चर्चा सुरू केली, आंदोलन थांबवलं. ब्रिटिशांना फाळणी करायला वेळ मिळाला. लक्षात घ्या मित्रांनो, जर हे झालं नसतं, हे थांबवलं गेलं नसतं, तर आपण जो परवा 14 ऑगस्टला अखंड भारताचा स्मृतिदिन साजरा केला, तो स्मृतिदिन आपल्याला साजरा करायची वेळ आली नसती. आज भारत अखंड असता. हे सगळं कुणामुळे झालं? हे नाविकांचं बंड आणि हे सगळं त्याच्यानंतरचं जे काही आंदोलन आहे, हे जे काही विशाल भारताचं दर्शन आहे, हा जो प्रतिकार आहे, हे कुणाच्या आविष्कारातून आणि कुणाच्या लढ्यातून त्याला प्रेरणा मिळाली? तर त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यातल्या त्या 25,000 आझाद हिंद सैनिकांच्या खटल्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे स्वातंत्र्य कुणी मिळवलं? अगदी तात्या टोपेंपासून, झाशीच्या राणीपासून, त्या सिराज उद्दौलापासून, प्लासीच्या लढाईतल्या हे सगळे लोक, जसं स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की अगदी आपल्या घरातल्या देवघरात बसून जो देवासमोर हात जोडून म्हणतो की माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळू दे देवा, त्याचंही योगदान याच्यामध्ये आहे. पण जर शेवटचा घाव कुणी केला असं म्हणायचं असेल तर तो नेताजींच्या आझाद हिंद सेनेनी केला. युद्धामध्ये हारले, पण हे खरं युद्ध हे रणांगणावरचं नव्हतं, हे सायकोलॉजिकल वॉर होतं. हे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये अजूनही लढणाऱ्या 25 लाख भारतीय सैनिकांच्या मनाशी केलेलं युद्ध आहे. आणि त्यांच्या मनाला पाझर फुटावा, देशभक्ती त्यांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून इम्फाळ कोहिमाच्या त्या रानांमध्ये 25,000 हिंदी सैनिकांनी केलेलं ते
हौतात्म्य आहे. ती जी घोषणा आहे की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, ही घोषणा, या घोषणेचा अर्थ काय आहे की तुम्ही मरा, आपण सगळे मरू, आणि आपल्या हौतात्म्यातून या 25 लाखांना समजेल की या बंदुकाची टोकं कुणाच्या दिशेने वळवली पाहिजे. सावरकरांचंही योगदान आहे याच्यामध्ये. ते जे केलेलं आव्हान आठवा, योग्य वेळेला योग्य आवाहन केलं, नाही तर 50,000 सैनिक फुटून निघाले. ही गोष्ट तुम्हाला शक्य वाटते? सावरकरांच्या आव्हानाचा परिणाम आहे त्याच्यामध्ये. आणि 25,000 लोकांनी जेव्हा, अज्ञात लोक आहेत सगळे, आपल्याला त्यांची नावंही माहिती नाही आहे. अविज्ञाता वीरा अधिसमरमुध्वस्तरी पवा, कोण लोक आहेत? त्यांनी अज्ञातपणे हौतात्म्य पत्करलं. 25,000 लोक मारले गेले. तेव्हा कुठे या 25 लाखांना समजलं की आपण आता ब्रिटिशांशी देशभक्त किंवा लॉयल नाही राहिलं पाहिजे. हे सगळं जे आहे, आणि हे युद्ध सोपं नाही आहे. भारताच्या सीमेपर्यंत गेले आणि हारले असं नाही आहे. आत्ता काही वर्षांपूर्वी ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमनी टॉप 10 लढायांची यादी काढली की आम्ही मोठ्या मुश्किलने हे युद्ध जिंकलो. अशा 10 लढाया. त्याच्यामध्ये वॉटरलूची लढाई आहे, नेपोलियनला परास्त केलेली. नॉर्मंडीची लढाई आहे, हिटलरशी लढलेली. पण या सगळ्या यादीमध्ये क्रमांक 1 वरती कुठलं युद्ध असेल तर ती इम्फाळ कोहिमाची लढाई आहे. या युद्धाच्या बाबतीमध्ये लष्करी बाजूनी खूप काही सांगण्यासारखं आहे. या इम्फाळ कोहिमाच्या युद्धाला डंकर्क ऑफ द ईस्ट असं म्हणतात. डंकर्कमध्ये जे 2.5-3 लाख ब्रिटिश सैनिक अडकले होते, त्याच्यातून त्यांची सुटका होऊ शकली योगायोगाने. तर तसंच अडकायची परिस्थिती इथे इम्फाळमध्ये निर्माण झाली होती आणि तिथून ते सुटले, असं बरंच काही सांगण्यासारखं आहे. पण ब्रिटिशांना आपण मोठ्या मुश्किलने जिंकलो इम्फाळमध्ये, ही त्यांची भावना आहे. जस्टिस PB चक्रवर्ती हे त्यावेळेला बंगालचे गव्हर्नर होते आणि त्यांच्याकडे 1956 साली क्लेमंट ॲटली आले होते, जे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेला इंग्लंडचे पंतप्रधान. आणि त्यांना गप्पांमध्ये प्रश्न विचारला की मिस्टर ॲटली, तुम्हाला का भारत सोडून जावा लागला? तुम्ही चले जाओ दाबून टाकलं होतं, तुम्ही युद्धामध्ये जेते होतात, महायुद्धामध्ये, मग असं काय घडलं की तुम्हाला भारतातून परागंदा व्हावं लागलं, निघून जावं लागलं? आणि त्यांचं उत्तर आहे, वी लेफ्ट जस्ट बिकॉज ऑफ इंडियन नॅशनल आर्मी अँड सुभाष बोस. त्यांचा प्रश्न पुढचा आहे आणखीन एक PB चक्रवर्तींचा, की याच्यामध्ये मग गांधीजींचं योगदान किती? लक्षात घ्या, गांधीजींच्या संघटन शैलीबद्दल मला अपार आदर आहे. 1930 सालच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये 75,000च्या वरती स्त्रिया आणि पुरुष रस्त्यावरती उतरवणं, तुरुंग ओसंडून वाहून जाऊ देण्याची किमया करणं, ते फक्त मिठासारखी छोटी गोष्ट पेटवून हे फक्त गांधीजीच करू जाणे. त्यांच्या या सगळ्या अपूर्व संघटन शैलीबद्दल मला आदर आहे, श्रद्धा आहे. पण पुढचा प्रश्न आहे जस्टिस PB चक्रवर्तींचा, की मग याच्यामध्ये गांधीजींचं योगदान किती? तर त्यांचे उच्चार आहे की आपण ते अनुजधरांच्या किंवा मिशन नेताजींच्या सगळ्या पेजेसवरती पाहू शकतो की क्लेमंट ॲटलीचे उच्चार आहेत, शब्द आहेत की मिनिमल, कमीत कमी. इतके लोक मारले गेले. आत्ताच मी परवा क्रांतिकारी कोश नावाचं श्रीकृष्ण सरलांचं पुस्तक मागवलं, 5 खंड आहेत. 1757 पासून 1947 पर्यंत किती लोक मारले गेले याचा एक आढावा त्याच्यामध्ये घेतला आहे. आपल्याला त्यांची नावंही माहिती नाही. म्हणजे समजा आपण मोजायचं म्हटलं, मी परवा तरुणांसमोर बोलत होतो एका ठिकाणी नागपुरात आणि विचारलं की किती लोक मारले गेले देशाकरता, आपल्याला कोण कोण माहिती आहे? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, असे एक 5-6 नावं, 8-10 नावं, 25 नावं आपल्याला आठवतात. 25,000 तर फक्त आझादीन सैनिकच मारले गेले, आपल्याला नाही माहिती. आणि जर 25,000 आझादीन सैनिक मारले गेले, त्याच्या मागे लाखो लोकांची काय काय सांगावं. आठवा ते 1857च्या काळामध्ये कानपूरच्या रस्त्यावरती रस्त्यावर झाडाला टांगलेले ते सगळे प्रेतं, रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंनी, आणि फाशी दिलेले, आणि ते सगळे लटकत आहेत भारतीय लोक. हा नजारा आठवा, किती लोक मारले गेले. आणि आपण असं कसं काय उच्चारू शकतो की वी हॅव मेड अ ब्लडलेस रिव्हॉल्युशन, आम्ही रक्ताचा थेंबही न सांडवता स्वातंत्र्य मिळालं, हे आपल्या मुखातनं बाहेरच कसं काय पडू शकतं? हा जेवढा भारतीय जनतेच्या देशभक्तीचा आणि हौतात्म्याचा अपमान या शब्दांमधून होतो आहे,
तेवढा अपमान तर जनरल डायरने पण नव्हता केला. त्याला परत गेल्यानंतर त्याचा पुरस्कार आणि त्याचा सत्कार करणाऱ्या त्या ब्रिटिश लोकांनी पण नव्हता केला, चर्चिलनी पण नव्हता केला, जेवढा आपण वी हॅव मेड अ ब्लडलेस रिव्होल्युशन असं म्हणून या सगळ्या हौतात्म्याचा अपमान करतोय. निदान जाणून घेऊ की ही रक्तरंजित क्रांती आहे. निदान जाणून घेऊ की आपल्या स्वातंत्र्याकरता किती लोक धारातीर्थी पडलेले आहेत. स्वातंत्र्याचं 75वं वर्ष आपण साजरं करतोय. हा चांगला मुहूर्त आहे. त्याच्यामुळे हा सगळा जो काही लढा आहे हा रक्तरंजित आहे. याचं शेवटचं टोक हे नेताजींच्या त्या लाल किल्ल्यावरच्या आझाद हिंद सैनिकांच्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये तिथं जाऊन तो संपतो. ही ती पूर्णाहुती आहे. तात्या टोपे जर आपल्या सगळ्या स्वातंत्र्य समराचे पहिले सरसेनापती असतील तर नेताजी सुभाषचंद्र बोस या सगळ्या संग्रामाचे शेवटचे आणि विजयी सरसेनापती आहे हे आपण निदान 75 वर्षानंतर जाणून घेतलं पाहिजे. सत्याचा आपलाप तर गांधीजींनाही आवडला नसता. हे सगळं तारतम्याने बघावं आणि वर्षानुवर्षे आपण मनावर जी जाळी जळमटं घालून ठेवलेली आहे ती या निमित्ताने साफ करावीत. जे काही नेताजींचं शौर्य आहे, जे काही त्यांचं नेतृत्व आहे, त्यांचं माप त्यांच्या पदरात टाकावं आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे विजयी सरसेनापती म्हणून आपण त्यांना आपल्या मनामध्ये, आपल्या या सगळ्या माहितीमध्ये आणि आपल्या घरामध्ये स्थान द्यावं. हा खरं तर या 3 दिवसांच्या व्याख्यानमालेचा हेतू होता. या 3 दिवसांच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून खूप जे काही मनामध्ये साठत राहतं, जे काही बोलावंसं वाटतं सगळ्यांशी, हे तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याची संधी मला मोरया प्रकाशनाने दिली. याच्याकरता मी दिलीप काकांचा, गौरीताईंचा, योगिनीताईंचा आभारी आहे. पुन्हा एखाद्या वेळेला असाच एखादा विषय घेऊन तुमच्यासमोर जर बोलण्याची संधी मिळाली तर मला आवडेल. एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.